हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 27 फेब्रुवारी 2019ची चालू घडामोडी आहे मित्रांनो। चला तर आपण चालू करूया 27 फेब्रुवारी 2019ची चालू घडामोडी। ओके, तर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील भुवनेश्वरी येथील कौशल्य युवा परिषदेचे उद्घाटन केलेले आहे मित्रांनो। तर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री कोण आहेत आपले? धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील भुवनेश्वरी येथे कौशल्य युवा परिषदेचे उद्घाटन केलेले आहे मित्रांनो। तर हिमाचल प्रदेश सरकारकडून माकडांना वर्मीन म्हणून घोषित केले आहे मित्रांनो। वर्मीन म्हणजे वर्मीन ही कीटक किंवा वन्य प्राणी आहेत जे पिकांना, शेतातील प्राण्यांना हानिकारक असतात किंवा ते रोग पसरवतात। ओके, तर वर्मीन म्हणजे काय मित्रांनो बघून घ्या। वर्मीन, माकडांना आता वर्मीन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। भारताच्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे WFI चे अध्यक्ष म्हणून शरण सिंह यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे मित्रांनो। ओके, शरण सिंह यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेली आहे। आता भारताचे जे रेसलिंग आहेत ना त्यांचं अध्यक्ष म्हणून निवड झालेलं आहे। तर मराठी भाषा म्हणून 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे मित्रांनो। तर जागतिक स्वयंसेवा संस्थापन दिन आहे। ओके, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा केला जातो। तर श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनत जयसूर्यावर ICCने कारवाई केलेली आहे। ICCच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली समजते। तर जयसूर्याला आपल्यावरील सर्व आरोप मान्य केल्यानंतर ICCने जयसूर्याला ही शिक्षा सुनावलेली आहे मित्रांनो। ओके, तर सर्वांना माहीतच आहे, न्यूजपेपरमध्ये पण आलेले होतं। तर हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू होते मित्रांनो, सनत जयसूर्या। सर्वांना चांगल्याच प्रकारे ओळखता हो सर्वजणांना। ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता। माझ्या चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।